काल तर मी तुला व्हिडिओ कॉल केला, तुला दिसलं होतं मला लागलंय कुठे? हा हा कपाळावर. हा 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 तर खरं तर ते खरं लागले मला, मग पण हाताला खूप मेजर लागलंय माझ्या, म्हणजे हा टाके वगैरे पडलेत. काय? कधी? हो. ऐक ना आई आई ऐक ना, मी प्रँक करत होते. मी करायला हमारे यहाँ ऐसा ही होता है. नमस्कार, मी जान्हवी प्रमोद तांबट, म्हणजेच सध्या आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मी जिंकून घेईन सारं या मालिकेमधील तुमची सगळ्यांची लाडकी छवी. छबी आज तुझा लुक वेगळाच आहे. सो हो. काय सांगशील याच्यावरती, आणि तुला लागलंय सुद्धा. हो, खरं तर छवीला तुम्ही असं एक्सपेक्टच केलं नसेल. खरं तर मी सुद्धा नव्हतं केलं. आज आपल्या इथे आपल्या सेटवर साकेत दादूचं लग्न आहे. छवीच्या लाडक्या साकेत दादूचं लग्न आहे आणि लग्नामध्ये ती त्यासाठी नटलीये. खरं तर तिची इच्छा नाहीये, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये शांभवी छवीला नकोय. याचं कारण सुद्धा तुम्हाला माहितीये, कारण शांभवी खूप कपटी आणि खूप खोटी वाटते छवीला. पण जस्ट बिकॉज तिच्या आईने तिला सांगितलंय की जर का तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत काही नाक खुपसलंस तर आई हा शब्द उद्गारायचा नाही. सो त्यासाठी छवीने तिची शोधाशोध आणि डिटेक्टिव्ह गिरी सध्या जरा बाजूला ठेवली आहे. पण छवी दादूसाठी, आईसाठी, बाईजीसाठी, अनिकेतसाठी या सगळ्यांसाठी रेडी झाली आहे आणि लग्नासाठी अशा वेगळ्याच वेशामध्ये रेडी झाली आहे. म्हणजे बॅकलेस ब्लाऊज वगैरे असं घातलंय छवीने, जे मला पण खूप नवीन होतं. म्हणजे माझंही असं झालं की बापरे, छवी हे असं घालणार आहे. पण हा लुक स्पेसिफिकली डिझाईन केलाय मनवा मॅमनी. सो मनवा मॅमना छवी अशीच हवी होती. जर का तुम्ही छवीला बघता थोडंसं टॉमबॉईज झोनमध्ये, तर तुम्ही छवीला असंही पाहिलं पाहिजे, अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यामुळे हा पूर्ण लुक त्याने डिझाईन केलेला आहे आणि हा प्रचंड मजासकट सगळ्यांना पण आवडला. त्याच्या आधी पहिलं तुझं अभिनंदन, कारण नवीन मालिका तुला Thank you. मिळालेली आहे Thank you. आणि खूप सुंदर तुझं कॅरेक्टर आहे. प्रेक्षकांना सुद्धा आवडतंय. कमी वेळामध्ये प्रेक्षकांची लाडकी बनलेली आहेस तू. सो काय सांगशील की ही मालिका मिळाल्यानंतर तुझ्यामध्ये झालेले बदल? ओ बापरे, खूप खूप प्रत्येक वेळी ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं, प्रत्येक वेळी प्रत्येक आर्टिस्ट त्याला मिळालेल्या कॅरेक्टरचा अभ्यास करत असतो. मग तो छोटं कॅरेक्टर असू दे किंवा मोठं कॅरेक्टर असू दे. इथे तर मी लीड करतेय, मेन कॅरेक्टर करते. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे माझ्या खांद्यावर. प्रेक्षकांचं मनोरंजन कसं छान पद्धतीने करत राहू आम्ही. त्यामुळे ही सगळी मी तर म्हणते की जबाबदारी आहे मोठी माझ्यावर. आणि सिरियल सुरू झाल्यापासून एक धाकधूक असते. नवीन प्रोजेक्ट आहे, नवीन सिरियल आहे. लोकांना कितपत आवडतीये, लोकांना हा विषय कितपत रुचतोय. कारण सगळ्यांचं सध्या असं एक मत असतं जनरली, डेली सोप म्हणजे ना हा तेच तेच सुरू असतं. पण आपल्या सिरियलमध्ये पण एक छोटासा स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट तो क्रिस्प आहेच, की विलन आहे, हिरोईन आहे. कारण अशा काही थोडासा मसाला असल्याशिवाय आपल्याला पण गोड खाण्याला मज्जा नाही ना वाटत. म्हणजे जेव्हा आपण गोड तेव्हाच खातो, जेव्हा आपल्याला खूप तिखट लागतं. सो तो मसाला सुद्धा आपल्या सिरियलमध्ये आहे आणि सध्या मी तर असं म्हणू शकते एक छान पुलाव बनतोय सिरियलमध्ये. म्हणजे थोडंसं आंबट तिखट ह्या फ्लेवर सुद्धा आहे. थोडा गोड फ्लेवर आहे, थोडा तिखट फ्लेवर, थोडंसं काय म्हणू शकतो, मिरची जसं ठेचा खाताना लागते तशी मिरची शांभवीच्या स्वरूपामध्ये या सिरियलमध्ये आहे. त्यामुळे मजा येते आणि मला प्रिपरेशन म्हणजे कॅरेक्टरवर मी अभ्यास केलाच. मनवा मॅमनी, जयकर सरांनी आमच्याकडून करून घेतलं, डिरेक्टर सर आमचे, कल्पेश कुंभार सर यांनी सुद्धा त्या कॅरेक्टर समजावलं. इनिशियली त्याचा अभ्यास केला गेला त्या कॅरेक्टरचा. आम्ही नोट्स काढल्या मी प्रॉपर कॅरेक्टर्स बद्दल, आणि कुठल्या गोष्टी मला करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी नाही करायच्या आहेत. कुठल्या नाही करायच्या हे जास्त लक्षात ठेवावं लागतं, कारण का जे करायचं ते आपण सहज करून जातो. सो छवी म्हणून मी कशी लोकांना आवडेल जास्त. आतापर्यंत लोकांनी मला मयुरी म्हणून पाहिलंय, मला पूर्वी म्हणून पाहिलंय, पण छवी म्हणून त्यांना मी कशी जास्त आणखी छान वाटेल याचा माझा सध्या जास्त प्रयत्न सुरू आहे. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते, छवी आणि जान्हवी ह्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे हार्डली 10% त्यांच्यामधल्या गोष्टी सिमिलर आहेत. पण बाकी छवी कम्प्लीट टवाळ, कम्प्लीट मस्ती करणारी, खोड्या करणारी. तिला अनिकेतला पण असं मारताना पटकन असं काही वाटत नाही की आपलंच आहे ना, असं एक असं फटका बिटका देणारी अशी आहे. जी की जान्हवी अजिबातच नाहीये. म्हणजे हे असं करणं, मस्ती करणं, उड्या मारणं, फायटिंग सिक्वेन्स केला मी. हे जेव्हा मी केलं आणि जे एपिसोड्स लोक पाहत आहेत, माझ्या ओळखीचे, माझे रिलेटिव्ह जे मला ओळखतात लहानपणापासून, त्या सगळ्यांचं एकच होतं की तुला आम्ही आत्तापर्यंत हे असं कधीच पाहिलं नव्हतं. तुला आम्ही कधी एखाद्या माणसाला हरामखोर असं बोलताना पण पाहिलं नव्हतं. ते मी केलंय सीनमध्ये, मी फायटिंग केली आहे. सो मला छान वाटतं की वेगळी मी पण आवडतीये लोकांना बघायला, छवीच्या स्वरूपामध्ये.
बरं, माझा पुढचा प्रश्न तोच होता तुझ्यासाठी, कारण तू धडाकेबाज तुझ्या अगोदरच्या मालिकेमध्ये पण तुझी एंट्री दिसली होती हो आणि याच्यामध्ये पण फायटिंग करताना दिसत होतीस. हो शाळेमध्ये असे काही राडे केलेस का किंवा कोणाला मारलेस का? कधीच नाही. म्हणजे खरं सांगते कधीच नाही. म्हणजे भांडणं झाली ना 2 मैत्रिणींमध्ये किंवा असं ग्रुपमध्ये, तर माझं व्हायचं की नका ना भांडू, कशाला भांडताय? छान बोलू आपण एकमेकांशी. हा झोन आहे माझा. किंवा कुठे भांडणं चालू असतील तर मी तिथून पळ काढते. ते माहित नाही का, एक तो स्वभाव आहे लहानपणापासून, सहन नाही होत अशी कुठे काही जोरजोरात बोलतात, मारामारी सुरू आहे, तर ते बघायला नाही होत. त्यामुळे एक ड्रॉबॅक आहे माझा की पटकन असे मूव्हीज आणि फिल्म माझं असं झोन आउटच होते मी. की नाही आता साऊथ बेसिकली जे आपण म्हणतो खूप कमाल फिल्म्स आहेत साऊथमध्ये. पण मी तो झोनच नसल्या कारणाने मला बघायलाच नाही होत की नाही 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 बघायचं मला, असं होतं माझं. सो लहानपणापासून कधीच कोणाशी भांडले नाहीये. हा रागावणं ते आपलं घरात होतच, आपल्या घरातल्यांवर, बहिणीवर, आईवर, आजीवर, जे हक्काची माणसं आहेत आपण त्यांच्यावर आपण रागवतो अगदी व्यवस्थित, तर ते होतं रागाने बोलणं. पण असं मारामारी वगैरे तर नाहीच रे, कधीच नाही. म्हणून माझे स्कूलमधले फ्रेंड्स पण, त्यांचा मला फोन आला जेव्हा फायटिंग सिक्वेन्स पाहिला त्यांनी, किंवा जी मी मस्ती करते सिरियलमध्ये, थ्रू आउट सिरियलमध्ये जी छवी दाखवली आहे, त्यांचं म्हणणं की तुला आम्ही असं कधी पाहिलं नाहीये पण मज्जा येते तुला असं बघायला, हा फ्लेवर बघायला आम्हाला मज्जा येते की जान्हवी अशी पण असती तर कशी दिसली असती. सो हे खूपच मला माझ्या घरातले रिलेटिव्ह वगैरे या सगळ्यांकडून येत आहे. बरं, जान्हवी, मालिकांमध्ये नायिका सोज्वळ वगैरे असे दाखवत असतात, हो पण इथे तू अपोजिटच आहेस. हो आता फायटिंग सीन वगैरे सगळे झाले, हो. स्पेशली तुला किती आवडतात ते सीन करायला? खरं सांगू, आतापर्यंत कधी केले नव्हते. म्हणजे आधीच्या सिरियल मध्ये मी केले होते फायटिंग सिक्वेन्स, पण ते मुलगा म्हणून केले होते मी. सो दॅट इज डिफरंट. आणि इथे मी प्रॉपर मुलीच्याच कॅरेक्टरमध्ये आहे आणि मी तो सिक्वेन्स करते. मज्जा आली होती करायला. जो लाठीकाठीचा एक सीन झाला, जिथे मला कलर्स मराठीने धुरंधर नायिका म्हणून संबोधलंय, मला प्रचंड आवडलंय ते. तर तिथे तो सीन करताना थोडंसं मी म्हणाले पण सरांना की सर जरा 1-2 दिवस आधी कळलं असतं ना, तर मी प्रॉपर ट्रेनिंग तेव्हाला घेतलं असतं. बिकॉज ही गोष्ट आपल्याला आपण कधी करत नव्हती किंवा मी कधी अगोदर केली नाहीये लाठी-काठीची गोष्ट. मग ती कशी करणार? ती मग नीट दिसली पाहिजे. मग ती फेक नको वाटायला. पण कल्पेश सरांनी आणि जे ॲक्शन डिरेक्टर होते सचिन वारके सर, त्यांनी मला सीनच्या आधीच सांगितलं होतं, की "हे बघ, हे असं करायचं. हा हात असा गेला पाहिजे." मग त्यानंतर पुढचे 3 दिवस माझे हात दुखत होते ती गोष्ट वेगळीच. पण ते करायला मज्जा आली खूप. आणि तेव्हा तर फुल जोशमध्ये चालू होतं सगळं. उन्हात शूट आहे कंप्लीट. आम्ही दिवसभर करतोय शूट. फुल जोशमध्ये करतोय. नंतर 1-2 दिवसांनी कळत होतं, की अरे इथे दुखतंय, अरे इथे पण दुखत, आता इथे पण दुखतंय किंवा इथे पण लागलंय. पण हे करायला मज्जा आली. आतापर्यंत माझा अप्रोच नव्हता, की असे सीन कधी येतील किंवा आले तर मी काय करेन? माझ्याने होईल ना? ही भीती तर होतीच मला. आणि हा सीन करताना पण झालं, की बापरे! हे कधी केलं नाही, कसं करू मी? कसं मारू-बिरू लोकांना? आणि मग मी त्यांना सगळे जे ज्युनियर्स जे होते, ज्यांना मी मारणार होते, त्यांना मी सारखी "सॉरी हां, सॉरी हां, सॉरी हां, लागलं असेल तर सॉरी." तर सर म्हणाले, कल्पेश सर आमचे डिरेक्टर सर, की "एकदाच सगळ्यांना सॉरी बोलून नंतर घे." सो ही पण एक गंमत-जंमत चालू होती सेटवर. बरं, मालिका म्हटलं की पटकन एकमेकांसोबत मैत्री करावी लागते आणि लवकरात लवकर सीन समजून एकमेकांसोबत करायचे सीन हो. सगळे. सो तुझी गट्टी सगळ्यात लवकर कोणासोबत जमली आणि तुझा को स्टार त्याच्याबरोबर तुझं रिलेशन कसं आहे? ओके. टू बी व्हेरी ऑनेस्ट, सगळ्यांसोबत सेटवर खूप कमाल रिलेशन आहे. सगळ्यांचंच एकमेकांसोबत, म्हणजे फक्त पर्टिक्युलरली माझं सगळ्यांसोबत असं नाही, एकमेकांसोबत सुद्धा आपापसात. सगळ्यात पहिली पटकन माझी मैत्री झाली होती अमृता शांभवी सोबत. कधी ती पण सिरियल सुरू होण्याच्या बरंच अगोदर, लुक टेस्टच्याच वेळी झाली होती. आणि एकाच भेटीमध्ये असं झालं की हां, आम्ही खूप सिमिलर आहोत. मी आणि शांभवी खूपच सिमिलर आहोत. आमच्या सवयी, आमचं बोलणं, कधी-कधीचे आमचे टोन बोलण्याचे, म्हणजे जी तुम्ही छवी आणि शांभवीला जे बघताय अपोझिट, ते खूप वेगळं आहे. आणि आम्ही खऱ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या असा घट्ट मैत्रिणी आहोत. म्हणजे कधी-कधी असं होतं, की आम्ही फक्त बघतोय एकमेकांकडे आणि आम्हाला कळतं, की तिला काय बोलायचं आणि तिला कळतं मला काय बोलायचं. इतकं इतकं छान बॉन्ड झालंय. आणि ऑफकोर्स लुक टेस्टच्याच वेळी अनिकेत सोबत बॉन्ड झालं छान, साकेत सोबत खूप छान बॉन्ड झालं होतं. वत्सला आई तेव्हा भेटली होती. सो त्याच दरम्यान आहे, तिथेच एक जुळलं, की आपण असतो ना, की पटकन आपण आजकालच्या पिढीला जे म्हणतात, की वाइब जुळली आमची. हे तेव्हाच झालं होतं लुक टेस्टच्या वेळेला. त्यामुळे प्रत्येकासोबत सीन करताना कधीच पुढे काही दडपण नाही आलं. असं झालं होतं सेटवर आमच्या सगळ्यांचं. बाई सोबत सीन, आता माझं तर आहे, की छवी आणि बाई हे कॉम्बिनेशनच आहे वेगळं. मला खूप दडपण आलं होतं, की इतक्या सीनियर ॲक्ट्रेस आपल्यासोबत आहेत. त्यांनी इतकं काम केलंय. त्यांची मराठीतली पहिली मालिका आहे. मराठीमध्ये ते पहिल्यांदा काम करतायत. सो मला इतकं दडपण आलं होतं. मी मी फर्स्ट सीन आमचा
असा पाठच करून गेलेले की नाही नाही त्यांच्यासमोर आपण चुकायलाच नाही पाहिजे अजिबात. उगाच असं गिव्ह अँड टेकच नाही झालं तर मग बरोबर नाही होणार. पण डे 1लाच बायज्जीने सगळ्यांना इतकं आपलंसं करून घेतलं डे 1लाच प्रोमोच्याच दिवशी आमच्या, की आम्हाला कळलं अरे ह्या तर खूप कमाल आहेत, या खूप कूल आहेत. म्हणजे जशा दाखवल्या सिरियल मधल्या की आजी पण कूल आजी अशी स्वॅगवाली, तशाच आहेत त्या खऱ्या आयुष्यामध्ये. आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. मीच नाही फक्त सगळे, मी, अनिकेत, साकेत, शांभवी, तेजा, कियारा, कामिनी, इवन प्रतीक, कविता, हे सगळेच त्यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकतो आम्ही प्रत्येक वेळेला. आणि मला तर खूप मज्जा येते सगळ्यांसोबत काम करताना. सगळ्यांसोबत एक वेगळं बॉन्डिंग आहे. म्हणजे आता लग्न सिक्वेन्स आहे, सगळे सेटवर आहेत. तर कधी कधी असं होतं की अरे यार आज कमी लोक आहेत यार, आज आपली 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 लोकच नाही आहेत यार जास्त, असं होतं. सो बॉन्ड खूप छान आहे सगळ्यांसोबत, त्यामुळे ते कामात दिसून येतं. बरं, आताच तू सांगितलंस की पहिल्या सीनच्या वेळेला पाठांतरच करून गेली होतीस. हो आतापर्यंत तुझे आणि बाई अजींचे सीन सगळ्यात जास्त दिसते हो. सिरियल मध्ये. हो. सो आतापर्यंत त्यांच्यासोबत काम केल्यानंतर मिळालेली एक शाबासकी जी तुला आता लक्षात आहे. बायजींची कॉम्प्लिमेंट मला सांगायला आवडेल. एकदा एक असा सीन होता जेव्हा नीनाताई आल्या होत्या सेटवर, नीना कुलकर्णी मॅम. तर त्यांचा सीन होता की त्यांच्या मैत्रिणी येतात सेटवर आणि मग मजा करतात. सो जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले. पहिल्यांदाच त्यांना प्रत्यक्षामध्ये पाहिलं होतं, जे की त्यांना आतापर्यंत मी स्क्रीनवर पाहत आले होते आणि मला त्या प्रचंड आवडतात. त्या इतक्या ग्रेसफुल आहेत नीना कुलकर्णी मॅम. इतक्या छान पद्धतीने ते स्वतःला कॅरी करत होत्या. ते बघून मला पण असं वाटलं की वाव, काय मेंटेन ठेवलं यांनी. आणि त्यांनी मला कॉम्प्लिमेंट केलं डिरेक्टली आलेला, हिला मी ओळखते, मी हिच्या आधीची सिरियल पाहिली आहे, मुलाचं कॅरेक्टर केलं होतंस ना. असं झालं की बापरे, त्यांनी सांगणं आपल्याला की हिला मी ओळखते, मला खूप भारी, म्हणजे मेजर भारी वाटलं होतं. आणि मग तेव्हा त्या सांगत होत्या बायज्जीला की हा छान काम केलं होतं. तेव्हा बायज्जी म्हणाल्या हो ती छान काम करते. आई ग, मला एवढं भारी वाटलं तेव्हा हे ऐकून बायज्जींच्या तोंडातून. आणि एरवी सुद्धा त्या अशा बोलत असतात किंवा असं कधी छान कॉस्ट्युम्स, हे छान दिसतंय, किंवा ते सांगतात पण हे बरं दिसत नाही तुला अजिबात, नाही नाही नाही, चांगलं वाटत नाहीये, हा कलर नाही सूट करत आहे. पण कधी कधी ते स्वतःहून सांगतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॉम्प्लिमेंट, अरे हे छान वाटतंय तुझं, हा हा छान केलास, हा सीन चांगला केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा सिरियल फ्लो मध्ये होती सुरुवातीलाच काही दिवसांपूर्वी, तर स्वतःच म्हणाल्या की सीन छान होत आहेत, चांगलं करतेस, सगळ्यांचे सीन खूप छान दिसत आहेत. सो हे इतकंस वाक्य सुद्धा खूप काही देऊन जातं आणि खूप काही जबाबदारी आल्यासारखं वाटतं की नाही आपल्याला अजून मस्त करायचं आहे सीन. सो त्यांच्यासोबत दरवेळी करताना इव्हन कोणाही सोबत आम्ही सगळेच खूप प्रिपेअर असतो की आता आपण सीन करतोय. आणि आणि कसं होतं, ऍक्शन आणि कट याच्यामध्ये बायज्जी दिसते, पण त्याच्यानंतर भारती मॅम असतात. म्हणजे ऍक्शनच्या आधी पण फुल मजा चालू आणि ऍक्शनला एकदम सीन मध्ये, कट झाल्यानंतर पण त्या फुल फुल चाइल्डिश झोन मध्येच जातात. त्यामुळे आम्ही खूप मज्जा करत करत सीन करतो बायज्जींसोबत. बरं, आता मध्येच एक प्रोमो आला होता की शांभवीच्या अगोदरच्या लग्नाचं कळलं होतं, देन त्याच्यानंतर आता लग्न लागताना दाखवलेलं आहे. काही असं ट्विस्ट वगैरे काय येणार आहे, मिठाचा खडा काही पडणार आहे या लग्नात? ऑफकोर्स ट्विस्ट तर येणारच आहे. खरं तर खूप मोठा ट्विस्ट आहे साकेत दादूच्या लग्नामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, छवी या लग्नासाठी अजिबातच खुश नाहीये. पण जस्ट बिकॉज साकेत दादू, आई, फिरंग्या, बाईअज्जी यांच्यासाठी ती आता कसं नुसतं लग्नासाठी खुश झालीये. ऍटलिस्ट तिने ह्या तर विचार सोडलाय की जाऊ दे आता आपण शांभवीसाठी इतकं नको मागे लागूयात. कदाचित, माहित नाही, कदाचित आपण जो विचार करतो तो अति पण करत असू, अशा एका छोट्याशा झोन मध्ये छवी गेलीये. पण पण लग्नामध्ये काहीतरी घडतं आणि त्या घडल्याचा परिणाम इथे तुम्हाला दिसतोय. हे कसं लागलंय छवीला, हे काहीतरी करताना लागलंय, छवीची छवीगिरी दाखवताना झालंय. तर ते काय दाखवतोय, काय घडतंय, हे तर तुम्हाला एपिसोड बघितल्यावरच कळणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी पाहावे लागणार आहेत एपिसोड्स. बरं, मालिकेमध्ये तू खूप डॅशिंग वगैरे दाखवलेली आहेस आणि हा. रिअल लाईफ मध्ये तू एवढी नाहीयेस असं तू सांगितलंस. हो. पण आता तुला एक प्रँक करायचंय कोणासोबत बापरे. तरी, कारण तुला एक कॉल करायचंय आणि तुला असं काहीतरी शॉकिंग सांगायचंय समोरच्याला हा. की त्याला ते खरं वाटेल. आणि तो कॉल तुला लाऊडस्पीकर वरती ठेवायचा. ओ बापरे. सो असं काहीतरी ओके एक ओके, बरं. कोणाला कोणाला करणार आहेस? कोणाला म्हणजे घरी तू किंवा फ्रेंड मध्ये कोणालाही तुझ्या असं फ्रेंड्स, कोणाला? आर्टिस्ट फ्रेंड मधून किंवा काही असं अरे कोणालाही. बापरे. बरं. आर्टिस्ट फ्रेंड्सला हा, वगैरे पण चालेल, चालू चालू शकतो शकतं. किंवा घरी पण चालू शकतो ना. चालेल चालेल. फक्त असं Prank. काहीतरी शॉकिंग सांगायचंय की त्यांना ते खरं वाटेल आणि काहीतरी तुला सजेशन देतील ते. अरे बापरे. घाबरतील असं काहीतरी तसंही सांगितलं चालेल. तर घरी.
ओके बरं ठीक आहे मी कॉल करते आईला कॉल करते तिला नंतर कळलं मी प्रँक केलाय फटके देईल ती मला ओके बरं, आईला खरं वाटेल ते? आईला हो 100% म्हणजे मी तुला सांगते काय प्रँक करते आता हे जे लागलंय ना मला तर त्याबद्दलच थोडं बोलते आईशी बघू तिचं मिस कॉल ऑलरेडी आहे तिचा आई म्हणजे अशी आहे की सकाळ संध्याकाळ दुपार रात्र सगळं प्रत्येक वेळेला फोन करत असते बोलूया बाबा बापरे, बोल. सॉरी आई सॉरी स्वामी हॅलो हाय आई कशी आहेस बसले का जेवायला नाही अजून लंच ब्रेक व्हायचं ऐक ना मला तुला जरा सांगायचं होतं घाबरू नकोस फक्त लगेच एवढं काय नाही काय? झालंय अगं काही नाही काल बघ काल तर मी तुला व्हिडिओ कॉल केला तुला दिसलं होतं मला लागलंय कुठे हा हा कपाळावर हा 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 तर खरं तर ते खरं लागले मला ते खोटं नाही लागलंय मग अगं ते सीन करत होते आणि तिथेच नाही नशीब की जरा कपाळ वाचलं मग पण हाताला खूप मेजर लागलंय माझ्या म्हणजे हा टाके वगैरे पडलेत काय कधी हो. काल म्हणजे बोलले नाही मी तुला पण म्हटलं जाऊ दे तर सांगतेस कारण मी तुला थोड्या वेळाने व्हिडिओ कॉल करेन तर तुला दिसेल ना ते हाताला लावलेलं मग कोणी नेलं दवाखान्यात नेलं इथलं सगळ्यांनीच नेलं मला पटकन मग? पडले अगं कळलंच नाही मला आणि खाली ते सगळं काय? होतं ते काहीतरी लोखंडी सामान होतं त्याच्यामुळे मला ते लागलं एवढं ते करताना त्याला दिसलं नाही खाली काय ते अगं मी पडले ना पडायचा सीन होता ना माझा हम्म. तर असं मग? झालंय काय नाही बाकी सगळं मी मॅनेज केलं दवाखान्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही प्रोडक्शननेच तू केलं पण सगळं हा तेच म्हटलं हा हा पण त्यांच्याकडून झालंय ते पण हा मग ओके लागलं ओके किती ओके टाके पडले नाही असं फार नाही 3-4च पडलेत तर हाताला कुठे हाताला आपला जो डावा हात असतो तो हा, मग आता मी येऊ का काय नाही लगेच? तू येणार होतीस मी तुला तेच म्हणायला फोन केलाय की तू हा. येणार होतीस जे नंतर ते येशील का उद्या परवा मग येते कारण मला मग काही काय करताच नाही येते आता हा काम हा हा चालेल बघते मग आधी आता बघते कौस्तुभ कधी येतोय मग मी कौस्तुभ बरोबर थांबणार आहे का नाही तू आधी जानू लागो हाताला पडली ती आई टाके कोणाला लागले. सांगू नको आजीला सांगू नको आजी आहे पुढे नको सांगू तिला टेन्शन आपण घेईल ते परत अगं टेन्शन जराशी घे पडली ना सीन करताना ती इथे हाताला 2-3 टाके तिला पडले कशाला तर ती बोलली माझा हात दुखतोय ना मग तू येत असलीस तर ये असं बोलली ये तू करू हा. राधिका कधी येते हॅलो मग? ऐक ना आई ऐक ना सॉरी आय एम रिअली सॉरी आजीला पण सॉरी मी प्रँक करत होते मी मीडियावर समोर इंटरव्ह्यू देते होते त्यांनी मला प्रँक करायला बावळट आम्ही दोघी घाबरलो ना मूर्ख मग सॉरी मला तरी पण मला व्हिडिओ कॉल कर हा अगं नाही ओके मी व्यवस्थित आहे मला तरी व्हिडिओ कॉल करायचंच आहेस तू व्हिडिओ कॉल करणारच आहे तुला पण हा. काही नाही थोडा मीडियावर माझा इंटरव्ह्यू सुरू आहे तर त्यांनी मला मीडियावर. असा एक प्रँक करायला सांगितलं सॉरी बोलले ना इथे असते तर फटकेच दिले असते ठीक आहे ओके चल बाय नाही तर मी आता आले असते कौस्तुभ लगेच बरोबर. लगेच निघाली असती ती संध्याकाळीच मग लगेच ठीक आहे चलो आई बाय थँक्यू आणि सॉरी आजीला पण सांग सॉरी हा ठीक आहे चल. बाय आईचं प्रेम आहेच ते बापरे. लगेच निघालीच असते बावट डायरेक्ट सो काय सांगशील जेव्हा आईला कळलं की अशी अशी मालिका मिळाली हो तिची काय रिएक्शन पहिली होती? तुला गंमत सांगू मला ना प्रचंड आवडतं माझ्या फॅमिलीला सरप्राईजेस द्यायला खूप छोट्या गोष्टीतलं का असते ना पण मला आवडतं या सिरियल बद्दल आईला माहितीच नव्हतं काहीच माहित नव्हतं फक्त माझ्या सख्ख्या बहिणीला माहिती होतं का तर कोणाला तरी माहिती असावं घरात म्हणून मी तिला सांगितलं होतं की मी अशी सिरियल करते ह्या प्रोडक्शनची आहे मला हे कॅरेक्टर मिळाले आता ऑडिशनला येत होते लुकटेसला येत होते सो आई आणि आजीला अंदाज असा होता की काहीतरी बाबा काम मिळाले बिकॉज त्यांचं असं होतं की आता छान काम मिळू दे आता लीड मिळू दे आम्हाला त्याला परत लीड करताना बघायचं आहे सो माझं असं होतं की त्यांना जर बघायचंच आहे तर मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलंच नव्हतं फक्त इतकंच माहिती होतं की मी एका ऑडिशनला गेले आणि असं सांगितलं होतं की मला एक छान सिरियल मिळाली आहे त्यामध्ये माझा लॉंग टर्म मला रोल आहे लीड नाहीये पण मी असं थर्ड लीड वगैरे असं करते असं सांगितलं होतं त्यांना कल्पनाच नाही या सगळ्या गोष्टींची मग प्रोमो आला नेमकं असं झालं त्या दिवशी की आई आजी दोघी इथे नव्हत्या त्या गावी होत्या कोणीच घरात नव्हतं माझी बहीण आणि मी आम्ही दोघी पण एकत्र नव्हतो मी सेटवरच होते सॉरी सेवा सुट्टी होती मी बाहेर होते आणि प्रोमो आल्यानंतर मला फोन आला आईचा आई म्हणते की शहाणे
मला सांगतेस थर्ड लीड करते आणि लीड करतेस तू. तिचं जे होतं त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं, ती शी वॉज व्हेरी हॅपी. आजी खूप खुश, घरातले सगळे खूप खुश. अरे इतके उत्साही कलाकार आहेत ना सगळे. तेव्हा आई आजी चिपळूणलाच, अजून पण त्या चिपळूणलाच आहेत, चिपळूणला होते तेव्हा. जेव्हा हे सिरियल आली आणि हे सगळे फर्स्ट एपिसोड सगळे पहिले, तिथे त्यांनी इतका जल्लोष केला. म्हणजे जेव्हा आपली सिरियल लॉन्च झाली 16 मार्चला, चिपळूणमध्ये सगळीकडे बॅनर वगैरे लागले होते. जिथे मी राहते ज्या एरियात, तिथे पूर्ण बॅनर लागलाय आपल्या सिरियलचा, आपल्या शोचा पूर्ण. त्यांनी तिथे सेलिब्रेट केला फटाके वगैरे फोडून. त्यांनी ते लोक तिथे जल्लोष करतात. इतकं इतकं छान वाटलं. म्हणजे हे प्रेम जे, ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या करतात, छोट्या नाही खरं तर या मोठ्या गोष्टी आहेत, की सगळीकडे पोस्टर्स लावणे, बॅनर्स वगैरे लावणे, अख्ख्या चिपळूणमध्ये पोस्टर्स लावलेत. सो त्या खूपच प्राऊड फील करतायत, खूप जास्त प्राऊड फील करतायत. बरं, लग्नाचा माहोल आहे. जान्हवीला स्पेशली कुठे लग्न करायला आवडेल, मुंबई की गावी? अरे बापरे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला लग्न नाही करायचंय. त्यामुळे आणि जेव्हा असं होतं की हा करायचंय लग्न करायचंय, तर तेव्हा माझं असं की मला डेस्टिनेशन वेडिंग करायचंय, इथे नाही, बाहेर बर्फात. सो तेव्हाच सांगते, तेव्हाची माझी ही इच्छा होती. तेव्हा मला तिथे करायचं होतं, पण आता करायचंच नाहीये. सो आता मी बाकीच्यांच्या लग्नामध्ये जाऊन मज्जा करणार. तू जसं असं आन्सर दिलंयस ना, म्हणजे माझा पुढचा प्रश्नच कट करून ऐक, टाकलास. तरी पण मला आवडेल, मला ऐकायला आवडेल काय. म्हणजे होणाऱ्या नवऱ्यामध्ये काय क्वालिटीज तुला ऐक बघायला ग, आवडेल? ऐक ग. ओके, ह्याचं उत्तर तर मी देऊच शकते की पण होणारा नवरा असं असं नसेल की एखाद्या मुलामध्ये काही क्वालिटीज असाव्यात. खरं सांगू तर फार अपेक्षा नाहीयेत माझ्या. विश्वास असला पाहिजे, फक्त विश्वास असला पाहिजे. आणि विश्वासानंतर सेकंड प्रायोरिटी प्रेमाला असलं पाहिजे. कारण असं म्हणतात की प्रेम आहेच, ऑफकोर्स आहे. पण जर एखाद्या गोष्टीवर तुमचा एखाद्या व्यक्तीवर विश्वासच नसेल तर तिथे प्रेम नसतंच. सो पहिला म्हणजे विश्वासच, की विश्वास असला पाहिजे त्या व्यक्तीवर, ती जी व्यक्ती करते. हा, आणि समोरची पण तितकीच. म्हणजे जर माझ्याबद्दलच आपण जर बोलतोय, तर मला माहितीये जर का माझ्यासोबत कोणी असेल तर मी माझं 200% मी 1000% देईन माझं त्या व्यक्तीसाठी. त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात थांबवून ठेवण्यासाठी सगळं पॅम्परिंग करेन, सगळं करेन, माझ्याकडून जे जे शक्य ते सगळं करेन. फक्त समोरच्याने ट्रस्ट ठेवला पाहिजे, बास एकच अपेक्षा, बाकी काहीच नाही. लवकरच असा वर तुला मिळू दे, याच अपेक्षा. थँक्यू सो मच जान्हवी, आमच्याशी गप्पा Okay, मारल्याबद्दल. thank जाता you. जाता प्रेक्षकांना तुझ्या काय सांगशील? येस, मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, जे मी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना सांगते. माझा प्रेक्षक वर्ग जो आधीचा आहे, जो आत्ता सगळा नवीन जॉईन झाला आहे, त्यांनी खरंच खूप प्रेम केलंय. त्यांनी जान्हवीवर प्रेम केलंय, जान्हवीच्या प्रत्येक कॅरेक्टरवर प्रेम केलंय. तसंच तुम्ही यापुढेही प्रेम करत राहा सतत. तुम्ही जे प्रेम आधी माझ्या कॅरेक्टर्सना दिलंय, जे मयुरीवर केलं होतं, जे तुम्ही पूर्वीवर प्रेम केलं होतं, ते तुम्ही आता छवीवर करताय. याचे खरंच रिझल्ट दिसत आहेत. कारण का तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतो. आपल्या पेजवर सुद्धा तुम्ही काही कमेंट्स टाकता किंवा मी कधी काही स्टोरी टाकते, तर तुमचे एक्साइटमेंट किंवा आम्ही खूप एक्साइटेड आहोत बघण्यासाठी, हे सगळे मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचत असतात नेहमीच. त्यामुळे मी जिंकून घेईन सारं या मालिकेमधून मी खरंच तुमच्या सगळ्यांची मनं जिंकायला आली आहे. आणि मी एकटीच नव्हे, तर पूर्ण आमची टीम, आमची सगळी टीम तुमच्या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी आली आहे. तुम्ही आतापर्यंत आम्हाला छान रिस्पॉन्स दिला आहात, यापुढेही आम्हाला असाच रिस्पॉन्स देत राहा. आणि आपली मालिका म्हणजेच मी जिंकून घेईन सारं, ही मालिका पाहायला विसरू नका. आता तर आम्ही तुम्हाला अधिक 15 मिनिटं भेटायला येतोय, 7 वाजल्यापासून 7:45 वाजेपर्यंत. त्यामुळे तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही सतत तत्पर आहोत. असेच कायम पाठीशी राहा.